स्टार्ट. बाबा, तुम्ही लहानपणी शाळेत कसे होता? कसं आहे बाळा, आपलं गाव हे कलावंतांचं गाव आहे. प्रामुख्याने आमचा पिढीजात व्यवसाय लोहार कामाचा. त्यात वडील लोहार काम करायचे. परिस्थिती हलाखीची असल्यामुळं कसे व्हायचे, नुसतंच आम्हाला शाळा आणि अभ्यासाकडे आम्हाला जास्त वळता आलं नाही. लोहार कामाचं कसं होतं, लोहार काम हे एकट्याचं काम नाही. लोहार कामाला 2 माणसे लागतात. त्यामुळं कसं, शाळेत मी अभ्यास बी करायचो, पण नुसताच अभ्यास नाही का, काम धंदा बघून अभ्यास. वडिलांचा जो सकाळी 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत भाता ओढणे, लोखंड गरम करण्यासाठी. वडील ऐरणीपाशी घरकाम करत बसायचे, मी भाता ओढायचो 10 वाजेपर्यंत. त्यानंतर 10 वाजता जेवण करून शाळेचं गणवेश वगैरे घालून मी 10-10:30 वाजेपर्यंत शाळेत जायचो. संध्याकाळी आल्यानंतर शाळेतनं मग अभ्यास असायचा. होतो परिस्थिती अभावी आम्हाला शिकता जास्त आलं नाही. थोडसं वृत्ती होती त्यावेळेस, अक्कल कमी. थोडसं वृत्ती होती, पण त्यात नाही जबाबदारी होतीच. घरी आई मारायची अभ्यासासाठी. पासून वडिलांचं प्रेम होतं, वडील काही बोलायचे नाहीत अभ्यासासाठी, पण आई मारायची त्यावेळेला. आईकडून अभ्यास करून घ्यायचा आहे माझ्याकडून. तुम्हाला शेतीची आवड कशी लागली? 1998 साली वडिलांना कॅन्सर हा आजार झाला. त्यानंतर वडिलांनी काम बंद केलं. घरची जबाबदारी माझ्यावर सगळी पडली. मग हा घरचा राटगाडा तर चालवायला पाहिजेच. घरची शेती तशी पूरक, 1.5-2 एकर रान शेती. मग ती करणार कोण, ती सर्व जबाबदारी माझ्यावर आली. तशी शेतीची आवड मला नव्हतीच. मला लोहार कामाची आवड जास्त होती पहिल्यापासूनच. मग घरची शेती पर्याय नाही, केलीच पाहिजे. मग येता जाता कुणालाही विचारायचं पाहिजे, कसं करायचं, हे काय करायचं. भांगलण्याचं तर मला माहितच नव्हतं, खुरपा हातात करायचं माहितच नव्हतं मला. मग कसं शेतात कामाला बायका सांगायच्या कामाचं भांगलण्यासाठी, त्यांच्याबरोबर एखाद्या पातीला बसायचा. ते त्यांनी शिकवायचं मला, असं नाही असं चालवा खुरपा, असं नाही असं चालवा, तण काढणे, तण बाहेर टाकणे. मग त्यावेळेस मी भांगलाला जास्त बसत नव्हतो. त्यांचे जे मागले तण जे गोळा करत होते त्या बायका, त्यांच्या पाठीमागले त्या मोठ्या नेऊन रानाच्या बाहेर टाकायचं, थोडंफार पातीला बसायचे त्यांच्याबरोबर. असं शिकत मग शेती करायला लागलो. लोहार काम तुम्ही कधी आणि कसे शिकला? लोहार काम परिस्थिती हलाखीची असल्यामुळं निव्वळ शेतीमध्ये भागत नव्हतं. आणि कसं होतं, सर्व जबाबदारी माझ्या अंगावर आल्यामुळं मला बाहेर लोकांच्या शेतात सुद्धा कामाला जावं लागतं. पण मला भांगलायला येत नव्हतं, तरीही मला माणसं सांगायचे कामाला. त्यावेळेस स्त्रीला पगार होता 35 रुपये आणि माणसाला पगार होता 40 रुपये. पण मला 25 रुपये पगार दिला जायचा त्यावेळेस. 25 रुपये. त्या 25 रुपयामध्ये माझं घरचरितार्थ भागत नव्हतं. एक वेळचं जेवण करायचं,
तेच अन्न संध्याकाळी शिळ अन्न खायचो. मग बरेच दिवस चालला असं. मग माझा मी विचार केला, हे कुठपर्यंत आपण असं कुठपर्यंत असं राहणार लोकांच्या शेतात आणि आपलं थोडं भावी आयुष्य कसं होणार आपण. आता म्हटलं बस, म्हटलं लोकांच्यात कामाला जायचं. आपला आता स्वतःचा जो पिढीजात व्यवसाय आहे लोहार काम, याच्याकडे आपण वळूया. त्यावेळेस मला लोहार काम मी येत नव्हतं. वडील मयत झालते त्यावेळेस. वडील मयत झालते, मग चुलत्यांच्या पशी कामाला गेलो की दिवसाकाठी 15 रुपये मला पगार द्यायचे शिकण्यासाठी. काम 15 रुपयामध्ये एक वेळी चूल सुद्धा पेटत नव्हती त्यावेळेस. 1-2-3 दिवसाच्या पगारात ज्वारी आणायचं, मग चटणी भाकरी असंच खाऊन आम्ही दिवस काढायचो. पण मनात जिद्द होती की लोहार काम शिकायचं. लोहार काम शिकायचं मला आवड होती पहिल्यापासून लोहार कामाची. वर्ष 2 वर्ष झालं, मग चुलते मला एक खुरपं बडवून द्यायचे. ते खुरपं विक्री झाली 5-50 रुपये यायचे. त्यातच मग चरितार्थ चालवायचं. मग असं करत करत मी लोहार काम शिकलो. लोहार काम शिकलो. मी रात्री झोपताना देखील माझ्या डोक्यात फक्त लोहार कामच, लोहार काम आणि लोहार कामच. लोहार कामाचं असं आहे, इतर काम कोणीही करू शकतं. लोहार कामाचं कसं आहे, ज्याचं काम त्यानंच करावं. लोहार कामाचं लोहारनंच काम करावं. कारण पोलाद हे असं असतं, वाकवत तसं वाकत असतं. ते इकड ह्या साईडचं पोलाद ह्या साईडला कसं न्यावं आणि डोक्यात जे आपल्या आकृती आहे तीच आकृती खाली उमटली पाहिजे. तर असं करून मी रात्री झोपताना सुद्धा माझा विचार आहे, डोकान बाबा अडकेता कसा घडवायचा, कसा घासायचा, त्याला आकार कसा द्यायचा, कसा द्यायचा, हेच माझ्या डोक्यात विचार असायचे. आणि सकाळी उठून मी तोच प्रकार करायचा. आज काय नाही, आज अडकेता घ्यायचा. पण सुरुवातीला काम करताना खूप अडचणी यायच्या, म्हणजे जमत नव्हतं पुराचं काम. आणि लोहार कामाचं कसं आहे, ज्यादा लोहार कामाचं डाव्या हातात ताकद लागते. दोन्ही हातांना वेगवेगळे काम आहे. एक तापलेलं लोखंड सांडकीमध्ये धरणे आणि दुसऱ्या हाताने बडवणे. तापलेलं लोखंड हातांतर धरता येत नाही. बरोबर. त्या तापलेलं लोखंड सांडशीनच धरावं लागतं. तर सांडशी धरायसाठी जी ताकद लागते ते डाव्या हातात ज्यादा ताकद लागत असते. आणि बडवणं सोपं करत धरणे अवघड आहे. बरोबर. तापले तसं करून सुद्धा देखील मी न डगमगता, मला त्यावेळेस लागलाही खूप, माझ्या हाताला टाके सुद्धा पडते. एक वेळा हातोड्याचा छरा ओढून अंगठ्यात घुसला, ती नस कट झाली. तरी पण मी जिद्द सोडलेली नाही कामाची. तरी पण मी काम हे करतच गेलो. भाजणे, चटके बसणे हे चालत असायचं. फोड यायचे, पुन्हा हे व्हायचं, जखम व्हायची, ती बरी व्हायची, पण जिद्द सोडली नाही. शेवटपर्यंत आतापर्यंत आम्ही लोहार काम करतच आलेलो आहे. आणि बागणीचं नाव हे लौकिक केलं आणि लौकिक करत राहणार. साता समुद्रापार बागणीचा अडकिता देखील आम्ही माझ्याकडून दिलेला आहे. मी माझा अडकिता अमेरिकेला सुद्धा गेलेला सर. अरे वा, टाळ्या वाजवा. खुरपा विमानतळावर परत आला, अडकिता मात्र केला अमेरिका. तर बागणीचं नाव साता समुद्र पलीकडे नेण्याचं काम देखील आम्ही केलेलं आहे. नक्कीच. एकच मिनिट. बागणी गावाचा अडकिता जगप्रसिद्ध आहे, त्याबद्दल सांगा. माझे आजोबा श्री अनिल चिखलगार यांनी अडकित्याची निर्मिती केली. पहिल्यांदा? पूर्वी का पहिल्यांदा? पहिल्यांदा बागणीमध्ये पहिल्यांदा त्यांनी अडकिता आणला. बर. पहिला अडकिता हा राघुमाट अडकिता होता. जर फळा असेल तर मी चित्र काढून दाखवलं. नाही, असते की चित्र दाखवतो मी मुलांनंतर. राघुमाटाचा अडकिता. नंतर अडकित्यात सुधारणा म्हणजे कसं, साध्यामध्ये कसा अडकिता लवकर तयार होईल हे त्याने अभ्यास करून बाकाचा अडकिता निर्माण केला. एकच मिनिट. आता अडकित्याचा वापर कशासाठी करतात हे पहिल्यांदा सांगा. हो. हा. प्रामुख्याने
अडकित्याचा वापर हा सुपारी कातरण्यासाठी. पूर्वी माणसे कसे असायचे, पान खायची प्रथा जादा असायची पूर्वी. हा. लग्नात म्हणा पान सुपारी देणे, पान सुपारीला बोलवणे, लग्नाच्या आधी पै पाहुण्यांना एक गोळा करून पान सुपारीचा विडा ठेवणे, बरोबर. अडकिता वगैरे ठेवणे. मग ते एकामेकाला मग सुपारी कातरून पान विडा द्यायचे लोक. मग ते पानाचे प्रकार, पान खाण्याचा प्रसार जास्त होतात प्रकार त्यावेळेस. त्यासाठी सुपारी कातरण्यासाठी प्रामुख्याने अडकिताचा वापर केला जातो. अडकिताचा वापर सुपारी कातरण्यासाठी असायचा. त्यामुळं बागणीत हा अडकिता त्यांनी निर्माण केला. अडकिता तेव्हापासूनच मग अडकिता वापरण्यात त्याला गिराईकही वाढत गेले आणि बागणीचं नावही झालं त्यावेळेस अडकित्यासाठी प्रसिद्ध. इतर गावात अडकिता मिळत नसे. त्यामुळं बागणीला लोकांची, आजूबाजूच्या खेड्याची म्हणा लांबची सुद्धा माणसं अडकिता घेण्यासाठी यायची त्यावेळेस. मग तोच आम्ही आजोबांचा वडिलांनी वारसा जोपला, वडिलांचा वारसा आम्ही जोपला. प्रामुख्याने आता काय झालं आहे, मावा गुटखा प्रस्त जादा वाढला. त्यामुळे अडकित्याची मागणी फार कमी आलेली आहे. महाराष्ट्रात अडकित्याची मागणी फार कमी आली आहे. आता फक्त कर्नाटकमध्ये जरा अडकित्याची मागणी आहे. कर्नाटकमध्ये माणसं येऊन अडकिता इथून खरेदी करून घेऊन जातात. अडकिता बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते? अडकित्यामध्ये दोन बाजू असतात. एक मांडी अडकित्याची आणि एक सुपारी कातरण्यासाठी पान. मांडी ही लोखंडाची बनवावी लागते. मऊ लोखंड हे मऊ असतं, पोलाद हे हार्ड असतं. मग अडकित्याची मांडी ही लोखंडाची घ्यावी लागते आणि पान हे पोलादाचे घ्यावं लागतं. मग पानाला अडकिता पडवून पानाला फिनिशिंग वगैरे, मांडीला फिनिशिंग वगैरे करून अडकिता पांढरा करून नंतर त्याला तापून पुन्हा टेम्परेचर द्यायला लागतं, त्याला पाणी द्यायला लागतं, हार्डिंगपणा द्यायला लागतं. मग त्याचं फिटिंग वगैरे करून अडकिता हा तयार करतो. मी मोठी झाल्यावर माझ्याकडून काय अपेक्षा आहे? तुझ्याकडून बाळ आम्ही जे हाल अपेक्षा काढले ते तुझ्या नशिबी नको आहे. आम्ही शाळा शिकत असताना आमच्या अंगावर आम्हाला कपडे देखील मिळत नव्हते. वर्षाकाठी एक गणवेश असायचा, खाकी चड्डी, हाफ चड्डी, शर्ट, पांढरा शर्ट, पांढरी टोपी. शर्टाला सगळे ठिगळेच असायचे, चड्डीला पाठीमागून सगळे ठिगळेच असायचे. त्यावेळेस अशी परिस्थिती होती, कारण पैसा हा कमीच. त्यावेळेस कसं, जरी तुम्ही गाळेगाराची पेटी जरी आली, गाळेगार त्यावेळेस आईस्क्रीम नव्हतं, गाळेगार कांडी, तर त्यावेळेस पैसे घेऊन विकत घेत नव्हतं. ग्लास मधून जाली किंवा गहू घेऊन जायचं, त्याला द्यायचं आणि तो मग आईस्क्रीमची कांडी वगैरे आम्हाला पिलो असायची, काही खाऊची वस्तू असायची, मग तो द्यायचा. त्या पैशाचं चलन हे कमीच असायचं त्यावेळेस. पैसा हा नव्हताच माणसाजवळ त्यावेळेस, परिस्थिती हलाखीची होती त्यावेळेस. मग तुझ्याकडून अपेक्षा बाळ, आम्ही जे हाल अपेक्षा सोसले ते तू सोसू नकोस. त्यावेळेस आम्हाला कसं होतं, अभ्यासाला वेळ मिळत नसता, काम करून अभ्यास. तुम्हाला आता ती परिस्थिती नाही, तुम्हाला सगळं टाइम टू टाइम मिळतं. तुम्हाला गणवेशात काही कमी नाही, तुम्हाला शिक्षणात वही पुस्तक तुम्ही आज मागितलं की लगेच तुम्हाला पोस्ट होतं सर्व काय. आम्हाला वही पुस्तक मिळत नव्हती. वही आम्ही काय करायचं, कुणाच्याकडनं तर वया त्याने लिहिलेल्या वया मागून घ्यायच्या, त्यातली कोरी पानं फाडून काढायची आम्ही, त्याच बाइडिंग करायची. ती वही मोठी वही करायची, त्यात 5 विषय मांडून त्यातच आम्ही अभ्यास करायचो. वहीला सुद्धा पैसे मिळत नव्हते आम्हाला त्यावेळेस. तुम्हाला आता जिथल्या तिथं सर्व काही मिळतं, त्यामुळे तुम्ही नुसता अभ्यास आहे की अभ्यास, बाकी काही करू नका. तुम्ही मोठे व्हा, तुम्ही शिका, तुमच्या पायावर तुम्ही उभं राहा, कोणाच्या जीवावर तुम्ही अवलंबून राहू नका. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे. थँक्यू.
तळ्याचं